महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो, महाराज की जय जय श्रीराम जय श्रीराम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, महायुतीचा जय असो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीला ऐतिहासिक असा विजय प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये भाजप नगरसेवकांची संख्या बरीच आहे. काय सांगाल, काय प्रतिक्रिया द्याल? महाराष्ट्रामध्ये पूर्ण जवळजवळ 29 ठिकाणी ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधल्या 2 महानगरपालिका होत्या, कोल्हापूर आणि इचलकरंजी. या दोन्ही ठिकाणी महायुतीचा भगवा जो आहे तो फडकलेला आहे. आणि ह्या सगळ्याच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये केंद्रात जे आहे, राज्यात जे आहे, ते महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ही महायुती जी आहे ती यशस्वी झालेली आहे. आणि हे यश जे आहे, हा विजय उत्सव जो आहे तो साजरा करण्यासाठी आम्ही वडगावच्या या ऐतिहासिक नगरपालिका चौकामध्ये आम्ही सगळेजण जमलोय. महायुतीनं ही घोडदौड अशीच चालू ठेवावी याच्या शुभेच्छा. आणि हा उत्सव जो आहे तो आनंदोत्सव आज आम्ही या ठिकाणी साजरा करण्यासाठी एकत्रित मध्ये आज ज्या महापालिकांच्या निवडणुका झाल्या, 29 महापालिकामध्ये निवडणुका झाल्यात, त्यापैकी 26 महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा विजय झालेला आहे. आज आपण बघितलं तर एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की भारताबरोबर केवळ महाराष्ट्र आणि आज स्थानिक लेवलवरच्या सगळ्या ज्या नगरपालिका असू देत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही घोडदौड करत आहे. आणि यामुळे एक लक्षात येते की महाराष्ट्रातली जनता, भारतातली असू दे किंवा महाराष्ट्रातली, ही संपूर्णतया भारतीय जनता पार्टी महायुतीच्या मागं आहे. हेच मला या निमित्तानं सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये काल होऊ गाठलेल्या महानगरपालिकेच्या मतदानानंतर आज जो निकाल लागला तो महायुतीच्या बाजूने लागला. अखंड 29 महानगरपालिकामध्ये जवळजवळ 26 ते 27 महानगरपालिकामध्ये महायुतीचा विजय झालेला आहे. आणि यामध्ये असं दिसतंय की महाराष्ट्रातील तमाम जनतेनं हे भाजप आणि महायुतीच्या ज्या विकासाचे जे राजकारण आहे त्याला साथ दिलेले आहे. तर अशा प्रकारे सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो. कोल्हापूर जिल्ह्यातली जी महापालिका झाली, इचलकरंजी असेल, कोल्हापूर असेल, त्यातल्या सर्व जनतेचे आम्ही आभार मानतो की त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनाने मतदान करून महायुतीला विजयी केलेलं आहे. धन्यवाद. जी महानगरपालिका ही पहिल्यांदाच महानगरपालिका म्हणून लढतीये, तिथं सुद्धा भाजपनं ऐतिहासिक विजय प्राप्त केलेला आहे. कसं बघतं या सगळ्याकडे? अखंड महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ओळखली जाणारी इचलकरंजी, इथं हातमाग आणि त्याच्यातनं कपडा उत्पादन करणं, वेगवेगळ्या इंडस्ट्री ज्या आहेत आणि त्या इंडस्ट्रीची वाढ होणं, ग्रोथ होणं, यासाठी तिथल्या जनतेनं, तिथल्या कामगारांनी, तिथल्या लोकांनी सगळ्यांनी मिळून एकत्रित महायुतीला साथ दिलेली आहे. आणि हे आम्ही तिन्ही इलेक्शनला बघितलेलं आहे. केंद्रातली इलेक्शन असू दे, राज्यातले असू दे आणि आता नगरपालिकेची, महानगरपालिकेची इलेक्शन असू दे, या सगळ्यामध्ये इचलकरंजीला जबरदस्त लोकांनी साथ दिलेला आहे. आणि हा विजय जो आहे तर तो जनतेचा विजय आहे. जनते पूर्णपणे या विकासाच्या महारथाच्या सोबत आहे. हे आज या इलेक्शननं, या विजयानं दाखवून दिलं आहे. आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना, महायुतीचे, भारतीय जनता पार्टीचे, आम्ही सगळेजण घटक आहे, याचा अभिमान आहे. भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा.